Welcome students. Let's see the figures of speech of the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. Firstly, see what type of questions will be asked on this topic. See here, name and explain the figures of speech in the following line. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये एक पोएटिक लाईन दिलेली असते आणि यावरती तुम्हाला 2 पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं असतं. फर्स्ट वन मीन्स द नेम. त्या लाईनमध्ये कोणता फिगर्स ऑफ स्पीच होतो याचं नेम तुम्हाला राईट करायचं असतं आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सप्लेन. त्या लाईनमध्ये तो फिगर्स ऑफ स्पीच कसा आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. द सेकंड क्वेश्चन फाइंड आउट एन एक्झाम्पल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 फिगरची नावं दिलेली असतात. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न पहा. म्हणून जर फाईंड करायला सांगितलं तर 2 फिगरची नेम्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात अँड यू हॅव टू फाइंड द लाईन्स एक्झाम्पल्स ऑफ दोज फिगर्स. The third type of question, that is pick out any 2 examples of figures of speech. समजा त्या ठिकाणी एका फिगर्स ऑफ स्पीचचं नाव दिलं असेल तर त्याची 2 एक्झाम्पल तुम्हाला फाइंड करायचे असतात. देन नेक्स्ट आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स ऑफ द फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पोएटिक लाईन दिलेली असते. पहा फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेसेस काय म्हटले पहा आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेसेस द फिगर्स ऑफ स्पीच. म्हणजे त्या ठिकाणी फिगरची नावं दिलेली असतात तुम्हाला. यू हॅव गिवन द नेम्स ऑफ फिगर अँड यू हॅव टू फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ दोज फिगर्स. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन. या ठिकाणी टेबलमध्ये तुम्हाला फिगर दिलेले असतात, नेम ऑफ फिगर आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. आयडेंटिफाय द रायमिंग स्कीम ऑफ द स्टांजा ऑफ द पोएम. आणि हा 2 मार्कासाठीचा क्वेश्चन दुसऱ्या टॉपिकवरती असतो. तो म्हणजे तुम्हाला रायमिंग वर्ड्स तयार करायचे असतात, फाइंड करायला सांगितले जातात. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे त्या स्टांजाची राईम स्कीम त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची असते. सो दीज व्हॅरियस टाईप्स ऑफ क्वेश्चन वुड बी आस्क्ड विचारले जातात, विल बी आस्क्ड विचारले जातील. तर ते फाइंड आपल्याला करता आले पाहिजे आणि 2 मार्क्स या ठिकाणी मिळवता आले पाहिजे. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट जे फिगर आहेत ते ओळखायचे कसे किंवा त्यांचं एक्सप्लेनेशन कसं द्यायचं तर त्याचा क्ल्यू या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. सी फर्स्ट फिगर जो आहे सिमिली आहे बा. देर इज डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट ऑब्जेक्ट. त्याचं डेफिनेशन आहे किंवा तुम्हाला सिमिली हा फिगर्स ऑफ स्पीच एक्सप्लेन करत असताना या वाक्याची या शब्दांची काय असते गरज असते बा. एक्सप्लेनेशनमध्ये काय तुम्ही म्हणाल मग in this line there is direct comparison between ... and ... okay, and it is shown by, like or as. म्हणजे असं एक्सप्लेनेशनमध्ये हे शब्द तुम्हाला वापरायचे असतात. तर एकूण काही महत्त्वाच्या फिगरचे डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेटरी वर्ड तुम्हाला दिलेले आहेत. तर ते पहा, रीड करा आणि तो फिगर समजा या पोएममध्ये असेल किंवा काही फिगर दुसऱ्या फिगरमध्ये येतील तर त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी याचा वापर करायचा आहे. मेटॅफर आहे, त्यानंतर सिनेक्डकी, अँटिथेसिस, टॉटॉलॉजी, ॲलिटरेशन, रिपिटिशन, इमेजरी, इंटरॉगेशन, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्जन, हायपरबली, त्यानंतर ऑनोमॅटोपोया, मेटोनमी, पॅराडॉक्स, ट्रान्सफर्ड एपिथेट, क्लायमॅक्स, अँटीक्लायमॅक्स. So these are some of the important figures and their
explanatory words. So read it carefully and use while explaining the figure. Now see the figures in the present poem. Present poem means how have you earned your tomorrow. यामध्ये काही महत्त्वाचे फिगर्स पाहिजेत. त्याची जास्तीत जास्त एक्झाम्पल देण्याचा मी प्रयत्न केला आणि रिमेनिंग जे आहे ती तुम्हाला फाइंड करायची आहेत, शोधायचे. तोच फिगर दुसऱ्या लाईनमध्ये कसा आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट फिगर आहे यामध्ये, तो म्हणजे इंटरॉगेशन. पाहता इंटरॉगेशन म्हणजे काय म्हटलेलं आहे, अ क्वेश्चन इज रेज्ड नॉट एक्सपेक्टिंग द आन्सर. म्हणजे इंटरॉगेशन हा जो फिगर आहे त्याची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, की कवितेमध्ये कवी उत्तराची अपेक्षा न करता प्रश्न विचारतो. क्वेश्चन मार्क असतं पहा या ठिकाणी इंटरॉगेशन ओळखण्यासाठी. आणि जर तो प्रश्न आहे आणि तो काय आहे इंटरॉगेशन म्हणजे या ठिकाणी ज्या प्रश्नाची सुरुवात ऑक्झिलरी व्हर्बने होते अशा प्रश्नांमध्येच त्या ठिकाणी काय होतं, इंटरॉगेशन होतं. सहाय्यकारी क्रियापदानं सुरू होणारा प्रश्न त्याला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. तर त्या प्रश्नामध्ये जेव्हा कवी असे प्रश्न त्या वाक्यामध्ये विचारतो तेव्हा इंटरॉगेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. ही जी प्रेझेंट पोएम आहे ही फुल ऑफ इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन्स. या कवितेमध्ये जास्तीत जास्त इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, म्हणून इथे इंटरॉगेशन हा रिपीटेडली काय होतो, फिगर होतो. सो सी आय हॅव गिवन सम एक्झाम्पल्स. So the first one, is anybody happier because of you passed his way. पा हे स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्याची सुरुवात इज न होते, म्हणजेच ते काय आहे ऑक्झिलरी वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद. आणि या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क आहे, हा इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन आहे, म्हणून या लाईनमध्ये इंटरॉगेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. लाईन फाईन करायला सांगितली तर आपण अशा प्रकारे जो क्वेश्चन असेल तो सिलेक्ट करायचा आणि एक्सप्लेनेशन कसं द्यायचं, इट इज अ क्वेश्चन एक्सपेक्टिंग विदाउट ॲन्सर. असे अनेक या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत पहा. सेकंड आहे, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. देन थर्ड वन, इज देअर एनीवन टू अटर नाव a kindly words of you. Did you give a cheerful greeting to the friend who came along? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहेत पहा इंटरॉगेशनची, or a churlish sort of howdy and then vanish in the throng. So try to read the more examples here. Or is someone mighty grateful for a deed you did today? Then, does a man whose hopes were fading now with courage look ahead? Then next one, did you waste the day or lost it, or was it well or sorely spent? And see the next example, did you have a trail of kindness or a scar of discontent? See here, I have given most of the interrogation examples, but if any remember, try to find it. Now see the next figure, and that is antithesis. Antithesis ची डेफिनेशन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे पहा. ट्राय टू रिमेंबर किंवा आता बिगिनिंगला दिले. अँटिथेसिस मीन्स अपोजिट आयडियाज इन अ सिंगल सेंटेन्स अँड अपोजिट words in a single sentence and opposite ideas within one or two sentences.
तर या ठिकाणी या पोयममधलं एक्झाम्पल काय पहा. डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. या पोएटिक लाईनमध्ये अँटिथेसिस हा फिगर होतो. का होतो? बिकॉज हिअर टू ऑपोजिट वर्ड्स वेल अँड सोअरली हॅव बीन यूज्ड. या ठिकाणी वेल आणि सोअरली हे दोन्ही अपोजिट वर्ड्स आहेत. त्यानंतर या दोन विरुद्धार्थी शब्दामुळे या लाईनमध्ये अँटिथेसिस हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. याच फिगरचं नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा. यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे. In this line also there is antithesis because here the contrasting, that is opposite words tomorrow and today have been used, so it is antithesis. मला वाटतं अँटिथेसिसची ही दोन एक्झाम्पल आहेत आणि यापेक्षा वेगळं एक्झाम्पल असेल तर यू हॅव टू फाइंड इट. देन the next figure, that is tautology. पहा, जसं आपण अँटिथेसिससाठी एका लाईनमध्ये दोन अपोजिट वर्ड असले पाहिजेत अशी त्याची काय आहे कंडिशन आहे. तसं टॉटॉलॉजीमध्ये काय पहा, टॉटॉलॉजी टॉ मीन्स टू, यूज ऑफ टू वर्ड्स हॅविंग द सेम मिनिंग इन अ सिंगल पोएटिक लाईन. कवितेच्या एकाच ओळीमध्ये कवी जेव्हा दोन समान अर्थाचे शब्द, जवळजवळ सारख्या अर्थाचे शब्द यूज करतो तेव्हा त्यावेळेस टॉटॉलॉजी हा फिगर्स ऑफ स्पीच होतं. पहा, याचं फर्स्ट एक्झाम्पल काय. डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. द वर्ड वेस्ट अँड लॉस यूज्ड ॲज सेम मिनिंग अँड दॅट इज मिसयूज. वेस्ट आणि लॉस या दोन्ही शब्दाचा अर्थ मिसयूज असा होतो, म्हणजेच सेम मिनिंग होतो. म्हणून या लाईनमध्ये टॉटॉलॉजी हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. पण या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या लाईनमध्ये टॉटॉलॉजी का होतो? कारण या लाईनमध्ये दोन सारख्या अर्थाचे शब्द कवी कवितेमध्ये या पोएटिक लाईनमध्ये वापरतो आणि ते सारखे अर्थ असणारे वर्ड्स कोणते आहेत? वेस्ट अँड लॉस. ओके, सी द सेकंड नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस फिगर. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इन दिस लाईन ऑल्सो ओव्हर अँड थ्रू यूज्ड ॲज सेम मिनिंग आणि या दोन्हीचा अर्थ काय आहे? कम टू ॲन एंड. सो इन दिस लाईन ऑल्सो देर इज टॉटॉलॉजी. नाव सी द नेक्स्ट फिगर अँड दॅट इज रिपिटिशन. पहा, दोन दोन शब्द जे आहेत शब्दांचं रिपिटिशन किंवा यूज ऑफ वर्ड्स यावरतीच हा सुद्धा फिगर आहे. रिपिटिशन आपल्या सर्वांना माहिती आहे. इन अ सिंगल पोएटिक लाईन वेन द कम्प्लीट वर्ड इज रिपीटेड मोर दॅन वन, देन इट इज रिपिटिशन. एकाच लाईनमध्ये जेव्हा एक शब्द पुन्हा पुन्हा येतो, एकापेक्षा जास्त वेळा येतो, तेव्हा रिपिटिशन होतो. पहा, एक्झाम्पल काय याचं. दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. द वर्ड दॅट हॅज बीन रिपीटेड. या ठिकाणी वर्ड दॅट जो आहे तो एकापेक्षा जास्त वेळेला आहे म्हणून रिपिटिशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. इन दिस पोएटिक लाईन ऑल्सो द वर्ड यू हॅज बीन रिपीटेड. पहा, या ठिकाणी मिस्टेक झालेली, स्पेलिंग मिस्टेक. कुठली आहे ती? वर्ड. वर्ड मीन्स वर्ल्ड, एल हा त्या ठिकाणी बाय मिस्टेक आलेला आहे, तर लक्षात घ्या. वर्ल्ड नाही आहे तर काय आहे? वर्ड, WORD, वर्ड. ते क्लिअर करा, प्रिंट मिस्टेक आहे. त्यानंतर नेक्स्ट फिगर आहे पर्सॉनिफिकेशन. पहा, पर्सॉनिफिकेशन मीन्स
the qualities of human being, living being are given to non-living or abstract things. म्हणजे सजीवांची लक्षणे ही निर्जीव किंवा अमूर्त वस्तूला लावले जातात. कवितेमध्ये कवी असं वर्णन करतो तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. पण या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल आहे, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट. तुम्ही कविता अभ्यासत असताना या लाईनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. सी हिअर, डेज हॅविंग गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ स्लीपिंग फास्ट. एक्झाम्पल काय बा, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. स्लीपिंग फास्ट ही ह्युमन बिईंगची क्वालिटी आहे बा, आणि ती कवी निर्जीव किंवा अमूर्त वस्तू कुठली आहे, डेजला देतो. सो इट इज पर्सॉनिफिकेशन. देन सेकंड एक्झाम्पल, इन अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. पहा, कवितेच्या एका लाईनमध्ये एकापेक्षा जास्त फिगर होत असतात, ते लक्षात घ्या. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग, कवी या ठिकाणी हार्ट रिजॉयसिंग म्हणतो. ॲक्च्युली रिजॉयसिंग इज द क्वालिटी ऑफ ह्युमन बिईंग, लिव्हिंग बिईंग. बट हिअर the poet describes as heart is rejoicing. So heart, a body part. Heart is not living thing, it is a body part having given the human quality of rejoicing. Now see the next figure in this poem, and that is synecdoche. Synecdoche, see here, one, if the poet have to mention for one thing for the all, म्हणजे एका शब्दामधून कवीला एक व्यक्ती असा अर्थ न दर्शवता टोटल त्या ग्रुपमधील समूह कवीला त्या ठिकाणी निर्देशित करायचा आहे, सांगायचा आहे. अशा वेळेस कवी एक शब्द वापरतो, पण तो कोणा एका व्यक्तीसाठी नसतो, तर तो त्या जातीतील, त्या ग्रुपमधील सर्व समूहासाठी असतो. त्यावेळेस सिनेक्डकी हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. द फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. पहा, या ठिकाणी द वर्ड ब्रदर रिप्रेझेंट्स ऑल फेलो ह्युमन बीइंग्स. द ब्रदर, अ सिंगल ब्रदर म्हणजे सिंगल ब्रदर म्हणजे कोणी एक व्यक्ती नव्हे, तर काय आहे ते, थ्रू द वर्ड ब्रदर द पोएट रिप्रेझेंट्स ऑल फेलो ह्युमन बीइंग्स. म्हणजे या ठिकाणी ब्रदर हा शब्द केवळ एका व्यक्तीसाठी नव्हे, तर तो कोणासाठी आहे, ऑल फेलो ह्युमन बीइंग, त्या ग्रुपमधील सर्व लोकांसाठी. आणि म्हणून या ठिकाणी सिनेक्डकी हा फिगर होतो. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. या ठिकाणी सुद्धा इट इज अ कम्प्लीट पर्सन who is rejoicing, not just a single body part, and that is heart. हार्ट म्हणजे कवीला कोणी एक व्यक्ती किंवा एका व्यक्तीचं हार्ट, बॉडी पार्ट असं मेन्शन करायचं नाही. हार्ट या शब्दामधून कवी बॉडी पार्ट मेन्शन नाही करत आहे, तर हार्ट मीन्स कम्प्लीट पर्सन. आपण जर टोटल बॉडी घेतली तर बॉडीमध्ये काय आहेत, देर आर मेनी बॉडी पार्ट्स, बरोबर आहे. म्हणजे शरीराचे अनेक बॉडी पार्ट्स आहेत, पण कवी इथे हार्ट या शब्दाचा उल्लेख करतो. मग फक्त हार्टविषयी वर्णन करतो आहे का तो, नाही, तर त्या टोटल बॉडीविषयी करतो आहे. मीन्स वन थिंग फॉर द ऑल. एक शब्द किंवा एक भाग हा पूर्ण कंप्लीट, समजा सर्कल आहे तर त्या सर्कलमधील डॉट, बरोबर आहे, तर डॉट
मेन्शन करत असताना त्या सर्कलचा नुसतं डॉट नव्हे तर टोटल पार्ट ऑफ सर्कल. मीन्स वन थिंग मेन्शन्स द कंप्लीट टोटल. सिनेक्डकीमध्ये असं वर्णन कवितेमध्ये कवी करत असतो. या ठिकाणी हार्ट म्हणजे हार्ट म्हणजे नुसतं हार्ट नव्हे तर कंप्लीट बॉडी असं त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. म्हणून यामध्ये सिनेक्डकी हा फिगर्स होतो. नेक्स्ट आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचे मी 2 एक्झाम्पल दिले आहेत, बाकी तुम्ही फाईंड करायचे आहेत. आणखी आहेत काही. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. इन्व्हर्जन तुम्हाला माहिती आहे काय आहे. इन्व्हर्जन मीन्स in a poetic line, poet uses the words in incorrect order or not in proper order. म्हणजे कवी S+V+O असा जो सिक्वेन्स आहे इंग्लिश सेंटेन्सचा तो यूज न करता इनकरेक्ट ऑर्डर किंवा या ठिकाणी ही युजेस नॉट प्रॉपर ऑर्डर ऑफ द सेंटेन्स. सो इट इज इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय तर कवी कवितेमध्ये इंग्लिश सेंटेन्सच्या स्ट्रक्चर प्रमाणे त्या पोएटिक लाईनचं स्ट्रक्चर करत नाही. का तर तो एक फिगर ऑफ स्पीच आहे आणि त्याचं नाव आहे इन्व्हर्जन. याचं एक्झाम्पल पाहिलं लक्षात येईल पहा तुमच्या. व्हेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. यामध्ये पहा द वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर ऑर्डर. द प्रॉपर ऑर्डर ऑफ सेंटेन्स इज. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर ऑर्डर द्यावी लागते तरच तुम्हाला तो 1 मार्क मिळतो एक्सप्लेनेशनचा. आता प्रॉपर ऑर्डर काय पाया सेंटेन्सची. यू वेअर प्युअर सेल्फिश अँड सिम्पल ॲज द वे रश्ड अलॉंग. या ठिकाणी सेल्फिश प्युअर अशी इनकरेक्ट त्याची काय होती सिक्वेन्स होती. तर करेक्ट सिक्वेन्स काय आहे त्याचा प्युअर selfish. Now see the next example. Does a man whose hopes were fading now with courage look ahead. यामध्ये सुद्धा काय आहे. The words are not in proper order and the proper means the correct order of the sentence is does a man look ahead whose hopes were. तर whose hopes were फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड अशी त्याची ही आहे पहा. आणखी काही एक्झाम्पल्स आहेत पुढची तर तुम्ही ती रीड करा. पोयममधील आणखी असतील तर ती फाईंड करा. अँड नाव सी द नेक्स्ट फिगर दॅट इज ट्रान्सफर्ड इपिथेट. इपिथेट मीन्स ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आपल्याला माहिती आहे विशेषण नामाविषयी विशेष वर्णन करणारा शब्द. त्याचं एक्झाम्पल पहा. ट्रान्सफर्ड इपिथेट म्हणजे काय कवी कवितेच्या लाईनमध्ये एका नाऊनचं ॲडजेक्टिव्ह दुसऱ्या नाऊनला ट्रान्सफर करतो यूज करतो तेव्हा ट्रान्सफर्ड इपिथेट हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. पहा. डिड यू गिव अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. या लाईनमध्ये पहा चेअरफुल. तर चेअरफुल ग्रीटिंग वाक्यामध्ये पहा चेअरफुल ग्रीटिंग. ते ग्रीटिंग हे नाऊन आहे ओके आणि चेअरफुल हे त्याचं काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. हे आपण लाईनमध्ये पाहताना आपल्याला दिसतं. बट चेअरफुल इज नॉट द ॲडजेक्टिव्ह ऑफ नाऊन ग्रीटिंग बट इट इज द ॲडजेक्टिव्ह ऑफ द पर्सन द नाऊन पर्सन. म्हणजे पर्सन हे हा जरी शब्द या लाईनमध्ये नसला तरी चेअरफुल कोण झालं होतं. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड म्हणजे ॲक्च्युली चेअरफुल ग्रीटिंग तर ग्रीटिंग हे चेअरफुल नाही आहे तर या ठिकाणी व्यक्ती चेअरफुल आहे. चेअरफुल म्हणजे काय आनंदी. तर या ठिकाणी व्यक्ती आनंदी व्यक्ती कोण आहात. डिड यू तुम्ही या ठिकाणी गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड तुम्ही तुमच्या मित्राला त्या ठिकाणी चेअरफुल आनंदानं भेटलात का बरोबर आहे.
मग आनंद कोणाला झाला आहे तर तुम्हाला झालेला आहे. मग ग्रीटिंग हा शब्द भेट हा शब्द आहे. भेटीला आनंद होतो का? नाही. तर आनंदी चेअरफुल म्हणजे कोण आहे? पर्सन आहे, नॉट ग्रीटिंग. तर याचं एक्सप्लेनेशन कसं द्यायचं? द इपिथेट चेअरफुल हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम द नाऊन पर्सन. पर्सन या नामापासून ते उचललं आणि कुठे ठेवलं? टू द नाऊन ग्रीटिंग. अशा प्रकारे चेअरफुल ह्या ॲडजेक्टिव्हची काय केली? ट्रान्सफर केली फ्रॉम पर्सन टू ग्रीटिंग. सो इट इज ट्रान्सफर्ड इपिथेट. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. This day is almost over and its toiling time is through. असंच या वाक्यामध्ये सुद्धा आहे पहा. द इपिथेट टॉयलिंग हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम द नाऊन पर्सन टू द नाऊन टाईम. वाक्यामध्ये पाहत असताना आपल्याला काय दिसतं? टॉयलिंग टाईम म्हणजे टाईम या नाऊनचं ॲडजेक्टिव्ह काय आहे? टॉयलिंग. तर टॉयलिंग म्हणजे काय? हार्डवर्क करणं, कठीण परिश्रम करणं. तर या कवितेमध्ये कठीण काम हार्डवर्क कोण करतं? द पर्सन म्हणजे ती व्यक्ती करते, बरोबर आहे. पण या ठिकाणी टॉयलिंग टाईम म्हणतो कवी, टॉयलिंग पर्सन असं म्हणत नाही. या ठिकाणी टाईम हे सुद्धा नाऊन आहे, पण ते पोएटिक लाईनमध्ये कवीला टॉयलिंग हा जो शब्द आहे तो कोणाविषयी वर्णन करतो? तो पर्सन, व्यक्ती ही कठीण परिश्रम करते, not the time. So here toiling adjective is transferred from the noun person to the noun time. See the next figure, alliteration. Alliterationची डेफिनेशन पाहिलेली पहा. या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेत. मी एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते. You have to read the remaining. This day is almost over and its toiling time is through. In this line, T sound is repeatedly used in the line. T पहा, दिसचं टी आहे, त्यानंतर टॉयलिंगचं टी, टाईमचं टी, असं फर्स्ट लेटर या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. सो एक्सप्लेनेशन काय त्याचं? इनिशियल साऊंड टी इज रिपीटेडली यूज्ड इन द लाईन. सो इट इज रिपिटिशन. अदर एक्झाम्पल्स रीड करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचा, क्लिअर करा. सी द नेक्स्ट वन, दॅट इज ऑक्झिमॉरॉन. ऑक्झिमॉरॉन in this figure, two opposite words have been used together. पहा, अँटिथेसिस म्हणजे मध्ये अपोजिट वर्ड्स असतात पण ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. पण ऑक्झिमॉरॉनमध्ये काय असतात? ते टुगेदर, सोबत घेतलेले असतात, एकत्र वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल्स सी हिअर, वेर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल. यामध्ये सेल्फिश अँड प्युअर टू ऑपोजिट वर्ड्स हॅव बीन यूज्ड टुगेदर. सेल्फिश अँड प्युअर अपोजिट वर्ड्स आहेत पण ते सोबत टुगेदर वापरलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी ऑक्झिमॉरॉन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. ओके, ट्राय टू फाइंड मोर अँड मोर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर्स. थँक्यू.